सार्वत्रिक निवडणूक 2024 ची ही रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि त्या दिवशीपासून प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये अनेक लोकांच्या भेटीगाठीच्या दरम्यान असं लक्षात आलेलं आहे की माझ्या पत्नी उज्ज्वला बाबूराव नागेश्वर यांचा जनतेच्या मनातील जो वाढता पाठिंबा आहे तो जास्तीत जास्त होत आहे आणि लोकांचा विश्वास आणि यापूर्वी आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक गावामध्ये कामं केली. त्या कामाच्या पावतीच्या स्वरूपात ज्या सर्कलमध्ये आम्ही कामं केली तिकडचे लोक यांना सांगत आहेत आणि निश्चितच या कावलगाव सर्कलमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत की आम्हाला संधी मिळाल्यानंतर आम्ही ते सोडवण्यासाठी कुठेही मागं पुढं राहणार नाहीत आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना असतात त्या योजना गावापर्यंत पोहोचण्यासाठी की ज्यामध्ये कुठं शाळा खोली असेल त्या गावामध्ये शाळा खोली नाही, कुठं शाळा दुरुस्ती असेल, कुठं पशुवैद्यकीय दवाखाना नाही, काही ठिकाणी अंतर्गत रोड नसतात, नाल्या नसतात, अशा ज्या काही मूलभूत समस्या ग्रामीण भागातल्या आहेत कावलगाव सर्कलच्या त्या सोडवण्यासाठी मी कधी मागं पुढं राहणार नाही. लोकांच्या संपर्कामध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इमानीद्वारे मी प्रयत्न करेन आणि आणखी 4 वर्षानं ज्यावेळेस रत्नाकरजी गुट्टे साहेब या ठिकाणी आपल्या आमदारपदासाठी मत मागायला येतील त्यावेळेस मी निश्चितच माझ्या कामातून असं दाखवून देईल की मी या 4 वर्षामध्ये चांगली कामं करेन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि त्या कामाची पावती म्हणून रत्नाकरजी गुट्टे साहेब यांना मत मागायला आल्यानंतर लोक मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा मी तुम्हाला विश्वास देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितच गुट्टे काकावर विश्वास ठेवून आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला अशाच प्रकारचं सहकार्य करीत राहायला अशी अपेक्षा करतो आणि कावलगाव सर्कल या गटातील मी मायबाप जनतेच्या चरणी अशी प्रार्थना करतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी काम करणारा माणूस आहे, निर्व्यसनी आहे आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या सार्वत्रिक जीवनामध्ये मी कधीही कोणाला जोरात बोललो नाही किंवा कोणाचा अपमान होईल असं वागलो नाही. मी गजानन महाराजांचा भक्त आहे आणि मी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून आज या ठिकाणी आलेला असल्यामुळं मला समाजातील आणि सर्व लोकांची अशी जाण आहे की मी सगळ्या परिस्थितीतून आलेला माणूस आहे. गरीब माणसाची काय अडचण असते, मध्यम माणसाची काय अडचण असते, श्रीमंत माणसाची काय अडचण असते, या सगळ्या गोष्टीचा मला सर्व प्रकारचा उलगडा असल्यामुळे मी प्रत्येक स्तरातील लोकांच्या सोबत सौजन्याने वागेल आणि सांगितलेले कामं त्यांचे मी निश्चित सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि जनतेनं माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास त्याला कधीही मी तडा जाईल असं वागणार नाही अशा प्रकारची ग्वाही देतो आणि मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण मला भरघोस मताधिक्यानं निवडून देऊन मला सहकार्य करा आणि आपली सेवा करण्याची मला संधी द्या. धन्यवाद. काय वाटतं नेमकं हे उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल आपण काय सांगू? आज मी व्यंकटराव नरोजी मोरे पाटील पिंपळा भत्त्या राहणार. मला एक पूर्णा तालुक्याचं निराधारचं एक पद होतं कारण हे निराधार योजना म्हणजे संविधानातली होती. आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो संविधानामधून जे योजना होत्या त्या फक्त जिल्हा परिषदला जे मिनी मंत्रालय असते महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनातून जे काही निधी येते ते प्रत्येक गाव वाईज येते, तालुका वाईज येते, पण ते आम जनतेपर्यंत पोहोचत नाही कारण आतापर्यंत बाप बडाना भैया सबसे बडा रुपया झाला आहे. कारण हे जे आत्ता जे आम्हाला उमेदवार जे लाभलेला आहे उज्ज्वलाताई बाबूराव नागेश्वर आणि पंचायत समितीला जे लाभलेले आहेत हे अगोदरच तुम्हाला सांगतो. आता जे उमेदवार जे अपोजिटचे आहेत ते तुम्हाला सांगतो ते फक्त एकमेव विकासासाठी नसून जे पैशासाठी थांबलेले आहेत आणि हे जे उमेदवार आहेत तर आमच्या गावचं आणि आमच्या सर्कलचं आणि तालुक्याचं जे आजपर्यंत जसे आमदार झालते का गंगाखेड विधानसभेला ते फक्त आमदार फक्त नामधारी होते पण आमचे गंगाखेडचे आमदार कार्यसम्राट रत्नाकर काका गुट्टे यांनी जेव्हापासून
हे आमदारपद सांभाळलं तेव्हापासून आमच्या तालुक्याचा व आमच्या सर्कलचा व आमच्या गावाचा थोडा थोडा विकास वर यायला लागलेला आहे. मग तसेच आम्हाला आतापर्यंत आमच्या पंचायत समितीला व जिल्हा परिषदला जे उमेदवार होते आतापर्यंत त्याने फक्त नामधारी उमेदवार होते, कारण त्याने स्वतःसाठी होते. पण